नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या व्हिडिओमध्ये आपण अल्लाउद्दीन खिलजी याचे अंतर्गत धोरण आणि सुधारणा हा 10 मार्काचा प्रश्न कव्हर करतोय. अल्लाउद्दीनने स्वतःला सुलतान म्हणून घोषित केल्यानंतर नवीन धर्मस्थापन दिल्ली या ठिकाणी एक प्रतिनिधी नेमून जग जिंकण्यास निघावे असा विचार व्यक्त केला. पण अनुभवी वृद्ध लोकांनी त्याला दिलेला सल्ला, त्याच्या विरोधात खालीलप्रमाणे झालेली बंड व सरदारांची कारस्थाने यामुळे त्याने वेगळे अंतर्गत धोरण राबवावे या पद्धतीचा सल्ला दिल्यामुळे अल्लाउद्दीनने आपले अंतर्गत धोरण राबविले. यामध्ये त्याने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये इनामे आणि जमिनी पैसा काढून घेतला. कारण लोकांच्याकडे जर पैसा राहिला तर त्याच्यामधून स्वार्थी वृत्ती जागी होते आणि त्यामुळं धार्मिक कारणावरून बक्षिसादाखल दिलेल्या सर्व जमिनी अल्लाउद्दीनने काढून घेतल्या. यानंतर सतर्क अशी गुप्तहेर यंत्रणा त्याने राबविली. राज्यात घडणाऱ्या घटनांची माहिती सुलतानाला समजू लागली. गुप्त बातम्या ताबडतोब समजू लागल्यामुळे त्यावरती त्याने लगेचच उपाययोजनासुद्धा सुरू केल्या. मद्यपान व जुगारावरती बंदी आणली. असे व्यवसाय करणाऱ्यांना राजधानीच्या बाहेर त्याने पाठविले. अंमली पदार्थ विक्री करण्यास, खाण्यास बंदी केली. स्वतः सुलतानाने भोजनाच्या वेळेला समारंभामधून मद्यपानाचा त्याग केला. सामाजिक व काही धार्मिक प्रसंगाच्या निमित्ताने होणाऱ्या मद्यपानावर बंदी घालण्यात येऊन हा नियम मोडणाऱ्यांना कडक शिक्षा ठोठाविण्यात आल्या. सरदार व उमरावांच्या भेटीवरती सुद्धा त्याने निर्बंध बसविले. कारण असे सरदार आणि उमराव जर एकमेकांच्या घरी भेटीत जाऊ लागले, मेजवान्या करू लागले, चारचौघे एकत्र येऊन विचारविनिमय करू लागले तर त्याच्यामधून पुन्हा एकदा त्यांची स्वार्थी वृत्ती जागी होऊ शकते हा एक विचार त्याच्या मनामध्ये आला आणि त्यामुळं या पद्धतीच्या गुप्तचर्चा मसलती करू नयेत यासाठी त्याने ही सुधारणा केली. यानंतर तुर्की सरदारांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरती त्याने गदा आणली. तुर्की सरदारांचे प्रशासनातील महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्या जागी सामान्य कुवतीच्या कर्तबगार माणसांची त्याने नियुक्ती केली आणि यामुळे फरक असा पडला की विश्वासू आणि एकनिष्ठ माणसं त्याला मिळाली आणि त्यांच्या सहकार्याने खिलजीने हव्या त्या सुधारणा करून घेतल्या. यानंतर आर्थिक शोषण आणि मालमत्तेचे अपहरणसुद्धा त्याने केले. राज्यातील अमीर, सुभेदार, श्रीमंत लोक ज्यांच्याजवळ संपत्तीचा संग्रह जास्ती आहे त्यांच्या विरोधात त्याने उपाययोजना केली. त्यांच्या संपत्ती काढून घेतल्या. फक्त उदरनिर्वाह करता येईल एवढीच संपत्ती जवळ ठेवण्यास मुभा दिली. हिंदूंच्या विरोधी मात्र त्याने अनेक कडक कायदे केले. उत्पन्नाच्या निम्मा भूमिकर आकारण्यात आला. फक्त हिंदूंच्यासाठी जिझिया नावाचा कर त्याने आकारला. हिंदूंपासून वसूल करायच्या जकात करामध्ये दुपटीने वाढ केली आणि त्याचा असा समज होता की जोपर्यंत हिंदूंच्याकडे द्रव्य आहे तोपर्यंत ते आपल्याला शरण येणार नाहीत आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या कडक उपाययोजना त्याने केल्या. प्रशासकीय उपाययोजना करत असताना मध्यवर्ती आणि न्यायव्यवस्थेमध्ये त्याने बरेच बदल केले. मध्यवर्ती प्रशासन व्यवस्थेमध्ये त्याने मंत्री व अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. दिवाण ए वझारत मुख्यमंत्री, दिवाण ए अर्ज सैन्यप्रमुख, दिवाण ए इन्शा सरकारी पत्रव्यवहार सांभाळणारा मंत्री, दिवाण ए रसालत परराष्ट्र खाते सांभाळणारा मंत्री, दिवाण ए रियासत राज्याची आर्थिक बाजू सांभाळणारा मंत्री, दिवाण ए रियासत आर्थिक बाजू सांभाळून पुन्हा न्यायपद्धतीमध्ये अंतिम अधिकार हे सुलतानाकडेच त्याने ठेवलेले होते. सैन्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये इतिहासकार बर्नी म्हणतो, किंगशिप इज आर्मी अँड आर्मी इज किंगशिप. राजपदासाठी सैन्य महत्त्वाचे मानून प्रचंड साम्राज्य विस्तार, परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण, देशामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी अल्लाउद्दीनने विशाल अशी आपली सेना निर्माण केली. मोठ्या संख्येने कायमस्वरूपी खडे सैन्य उभारणारा खिलजी हा पहिला सुलतान होता. सैन्याचा पगार राज्याच्या खजिन्यामधूनच दिला जात होता, तोही रोख रकमेने. पायदळ, घोडदळ, हत्तीदळ या सर्वांमध्ये हिंदू मुस्लिम या दोघांच्यामधून सैन्य भरती होत असे. सैन्य उभारणी करत असताना तुर्की पद्धतीनं सैन्य उभारणी करणारा खिलजी हा पहिला सुलतान होता. घोडदळामध्ये सुद्धा त्याने श्रेणी पद्धत अवलंबली. सैनिकांचा पगार त्याने रोख देण्यास प्रारंभ केला.
चेहरा रजिस्टर करण्याची पद्धती त्याने अवलंबली. सरकारी दप्तरी सैनिकांचा रंग, नाव, चेहरा, शरीरावरच्या विशिष्ट खुणा यांच्या लेखी नोंदी ठेवण्यास त्याने प्रारंभ केला. घोड्यांना डाग देण्याची नवीन पद्धत त्याच्या काळामध्ये अंमलात आणली. याचं कारण घोड्यांची रदबदली होऊ नये, केवळ यासाठी त्याने ही उपाययोजना राबविली. यानंतर विशाल साम्राज्य निर्मितीसाठी कायमस्वरूपी खडे सैन्य उभारले. बाजारात वस्तूंच्या किमती वाढल्या. सैनिकांचे पगार वाढवावे लागत असत. याचा राज्याच्या खजिन्यावर विपरीत परिणाम होई. त्यामुळे वस्तूंच्या किमतीवर कडक नियंत्रण प्रस्थापित करण्याचे उपाय त्याने योजले. सैनिकांना दिलेल्या पगारात त्याचा खर्च चालला पाहिजे, याकरिता बाजाराच्या संबंधीसुद्धा त्याने कडक कायदे केले. या कायद्यांचा उद्देश लोकांना वाजवी भावाने माल मिळावा असा नसून त्याच्या सैनिकी व्यवस्थेवर भाववाढीमुळे निर्माण होणाऱ्या पगारवाढीचा ताण बसू नये हा होता. आणि याच्यामधून साहजिकच जनतेलाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार होता. वस्तूंचे भाव नियंत्रित करून प्रजेला स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करून देण्याची अल्लाउद्दीनची ही कल्पना खरोखरच क्रांतिकारक मानली गेली पाहिजे. धन्यवाद.